कर्मचाऱ्यांनो, तुमच्या खात्यात तब्बल 10 लाखांहून अधिक थकबाकी जमा होऊ शकते अशी चर्चा सध्या जोरात आहे. पण ही रक्कम नेमकी कोणाला मिळू शकते आणि त्यामागचं गणित काय आहे, चला जाणून घेऊया संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रांनो, 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी चर्चा सुरू असून फिटमॅन फॅक्टरनुसार कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या संभाव्य थकबाकीचे अंदाज समोर येत आहे. जर सरकारने 2 फिटमॅन फॅक्टर लागू केला तर लेवल 1 कर्मचाऱ्यांना अंदाजे 3.60 लाख रुपये तर लेवल 5 कर्मचाऱ्यांना 5.82 लाख रुपयापर्यंत थकबाकी मिळू शकते. फिटमॅन फॅक्टर 2.15 झाला तर लेवल 1 साठी ही रक्कम 4.14 ते 4.50 लाख तर लेवल 5 आणि 6 साठी ते 6.69 लाख रुपये जाऊ शकते. यानंतर 2.28 फिटमॅन फॅक्टर लागू झाल्यास लेवल 1 कर्मचाऱ्यांना सुमारे 4.60 लाख तर लेवल 5 कर्मचाऱ्यांना 7.44 लाख रुपयापर्यंत थकबाकी मिळू शकते. आणि सर्वाधिक चर्चेत असलेला 2.57 फिटमॅन फॅक्टर लागू झाल्यास लेवल 1 कर्मचाऱ्यांच्या खात्यात अंदाजे 5.62 लाख रुपये तर लेवल 5 कर्मचाऱ्यांना 9.13 लाखांपासून ते 10.82 लाख रुपयापर्यंत थकबाकी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लक्षात ठेवा, या सर्व रकमा फिटमॅन फॅक्टर आणि अंमलबजावणीच्या वेळेवर आधारित अंदाज आहे. अंतिम निर्णय सरकारच्या अधिकृत घोषणेनंतरच स्पष्ट होईल. आता सर्वात मोठा प्रश्न आला आहे की सरकार नेमका कोणता फिटमॅन फॅक्टर मंजूर करणार आणि 8व्या वेतन आयोग कधी लागू होणार. या दोन्ही निर्णयावर लाखो कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची रक्कम अवलंबून आहे. या विषयावरील प्रत्येक अधिकृत अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.